जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. वैभवशाली संस्कृतीचा स्वर्णिम इतिहास असलेली आपली जन्मभूमी भारतमाता. या भूमीवर कितीतरी रोचक रोमहर्षक घटना घडल्यात. इतिहासाची पाने उलटत आपण हजारो वर्षे मागे जात त्यांचा मागोवा घेतलाच तर दिसतं कुरुक्षेत्रावर रंगलेलं महानाट्य महाभारत. अजूनही मागे जायचं म्हटलं तर दिसतं त्याही पूर्वी हजारो वर्षे घडलेलं प्रेम आणि कर्तव्य यांचा संघर्ष असलेलं रामायण. आता इतिहासाची पानं अधिकाधिक धूसर होत जात आहेत. जिज्ञासू दृष्टीने पाहिलं तर तिथे स्पष्ट अस्पष्ट दिसतं ते रामायणाच्याही हजारो वर्षांपूर्वी घडलेलं, इतिहासावर आपली ठळक आणि महत्त्वपूर्ण मोहर उमटवलेलं भारतीय इतिहासातलं प्रथम ज्ञात महायुद्ध दाक्षराज्य. भरत कुलातील राजा सुदास आणि प्रतिपक्षातील अनेक राजे यांच्यात झालेलं हे युद्ध. तिथूनच भारत या नावाचा उद्गम झाला. राजर्षी विश्वामित्र आणि ब्रह्मर्षी वसिष्ठ या दोन युगपुरुषांच्या अंतर्गत संघर्षाची जोडही या युद्धाला आहे. ताम्रयुग आणि लोहयुग यांच्या संधिकालातली ही घटना की ज्यात लोहाचा वापर निर्णायक ठरला. अनेक देशांच्या इतिहासात या युद्धाचे दूरगामी परिणाम झालेले आढळून येतात. सप्तसिंधूंच्या प्रदेशात घडलेलं हे रोमांचकारी महानाट्य, त्या काळातली विपुल जलधारिणी माता सरस्वती जी आता लुप्त झाली आहे, तिला बोलतं केलंच तर कदाचित इतिहासातल्या पानांमधली धूसर झालेली कित्येक गुपिते उलगडतीलही. मी सरस्वती, शिवालिकोत्पन्ना शैलपुत्री. मी आज अलगद फुंकर मारून उघडणार आहे एका समृद्ध कालखंडाला पोटात घेऊन युगानुयुगे बंद असलेली एक कालकुटी, जिच्यावर नंतरच्या कितीतरी युगांची धूळ एका संथ लयीत निश्वासात पहुडली आहे. कितीतरी नेत्रांमधली स्वप्ने या मातीत विरून गेली. कितीतरी सशक्त शरीरे याच मातीआड विघटित झालीत. कान देऊन ऐकलं तर ऐकू येतील इथले कितीतरी उसासे आणि वांझ दिलासे. या अमर्याद विश्वात कायमसाठी हरवून गेलेले काही चैतन्य स्वर, कुठल्याशा कृष्णविवरात लुप्त झालेलं परंपरांचं नगर. अलगद किलकिल करूयात आपण या कालकुटीचं महाद्वार आणि लांघून जाऊ हा मधल्या काळाचा अडसर. बघूयात या भूतकालात नुसत्या स्मरण मात्रेनं काही चैतन्य फुंकलं जातंय का? काय गप्पाच मारूया, त्यातून लोकांना काय घ्यायचं असेल तर ते घेतील. राईट. पण तुझं काम इतकं सुंदर आहे माझ्या दृष्टीनं, आणि लोकांना ते कळायचं असेल तर लोकांना ती कादंबरी वाचावीच लागेल. पण आपण या थोड्याशा गप्पामधून असं करूया की एक थोडीशी त्याची पार्श्वभूमी लोकांना देऊया, आणि तुला काय काय ह्याच्याकरता दिव्यातून जावं लागलं, काय काय प्रयत्न करावे लागले याची थोडीशी चर्चा. कारण बऱ्याच लोकांना काय होतं, ते हल्ली आता सगळे स्मार्टफोन आलेत ना, त्यामुळे असं वाटतं की स्मार्टफोन सारखं आहे, दुकानात जायचं, विकत घ्यायचा, घरी येऊन चार्ज करायचा की तो सगळं करायला लागतो.
तसं काही कादंबरी नसते. त्याच्या मागे खूप काही करावं लागतं. बऱ्याच लोकांना त्याची कल्पना नसते आणि थोडंसं त्याचीही त्यांना वाचकांना जाणीव करून द्यायचा असा थोडासा माझ्या डोक्यातला बेत आहे. तुला काय वाटतं? हो, नाही कळालंच पाहिजे सगळ्यांना की याच्या मागचे काही परिश्रम काय असतील ते. कारण खूप पटकन लोक जज करायला लागली आहेत हल्ली आणि खास करून वैदिक, अवैदिक ह्या ज्या गोष्टी आहेत ते तर खूपच म्हणजे मला लिहितानाही सुरुवातीला खूप टेन्शन होतं की कुठलीच बाजू खलं भासू नये आणि कुणीच याच्यावरती काही कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ नये. त्यामुळे मग मी एक ऑब्व्हियसली एक बर्डन होतं स्टार्टिंगला. पण मग ते हळू-हळू जशी मी 50 एक पानं मी पुढे गेले ना, तोपर्यंत ते पात्र मला घेऊन गेली त्यांच्या जगामध्ये. मग मला काही करावं नाही लागलं फार. नाही, अगदी अगदी बरोबर. आणि दुसरं तू म्हणालीस की त्याच्यामध्ये कॉन्ट्रोव्हर्सी होऊ नये आणि त्या दृष्टीनं तू जी लिहिलीस त्याच्यामध्ये कुणालाच म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ज्यांना वितंडवाद करायचा आहे ते काही काही करतील आणि त्यांनी तो केलाच पाहिजे, कारण त्यांचा तो स्वभाव धर्म आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण तू त्यांना जागा ठेवली नाहीयेस असं मला वाटतं. मी ऍक्च्युली स्पीड रीड केलं तुझं पूर्ण कादंबरी आणि त्यामुळे तू घेतलेले प्रयत्न योग्यच आहेत. पण मला असंही वाटतं की आपण लिहिताना आपला जो काही अभिनिवेश असेल आणि आपली जी काही बाजू असेल ती मांडावी. आपली बाजू उत्तम प्रकारे मांडणं म्हणजेच वाद. वाद म्हणजे चांगल्या अर्थानं वाद म्हणतोय. वाद प्रवदता अहम असं कृष्ण म्हणतो तशा अर्थानं. ज्ञात्यांचा जो वाद असतो तशा अर्थानं. इतर लोकांनी काय करायचंय त्याने ठरवायचं आणि ते त्यांच्या बुद्धीप्रमाणे ठरवतात, राईट? सो तसं, आणि मला तर ते खूपच छान वाटलं. इनफॅक्ट तुझं पुस्तक वाचताना मी फार क्रिटिकल नजरेनं बघत होतो, म्हणजे काय काय चुकीचं मिळतंय, काय चुकीचं मिळतंय अशा अर्थानं बघत होतो. सो मला असं एक म्हणजे फॉर्मल असं म्हणून नाही, पण मला असा प्रश्न की दाशोराज्ञ हा तू विषय निवडलास आणि त्या बाबतीमध्ये सगळ्यांना असं एक साधारण वेदाच्या अभ्यासक लोकांना हा शब्द माहित असतो. बऱ्याच लोकांना तो माहिती नसतो. म्हणजे सामान्य लोकांना तो दाशराज्ञ, सुदास वगैरे फार माहिती नसतं. पण जी लोक वेदाचा अभ्यास करायला लागतात किंवा पूर्व इतिहास आपला जाणून घ्यायचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये हा शब्द येतो. आणि बरीच लोक, म्हणजे माझाही हा अनुभव आहे, की अगदी कॅज्युअली आणि केअरलेसली म्हणतात की हा मग ते जरा त्या सुदास आणि त्या दाशराज्ञी यज्ञाबद्दल, युद्धाबद्दल आम्हाला सांगा. त्या लोकांना हा पत्ता नसतो की त्याच्याबद्दल काय माहिती आहे, कशी माहिती आहे, किती ते कठीण आहे समजून घेणं. सो माझा पहिला प्रश्न असा की इतके अनेक विषय आहेत आणि हा माझ्या माझ्या दृष्टीने तरी नक्की अत्यंत कठीण विषय आहे. तर तो तू जेव्हा त्याचा तू त्या त्या विषयावर कादंबरी लिहायची असं ठरवलंस, त्याच्या मागची भूमिका काय, त्याच्या मागचं कारण काय? म्हणजे एवढं तू असं शिवधनुष्य उचलायचा का, कसा काय विचार केलास? एकतर सगळ्यात पहिलं म्हणजे इतिहासाची आवड लहानपणापासून होती मला. आणि कुठे म्हणजे अजूनही आता माझं लग्न होऊन ज्यावेळी मी जुन्नरमध्ये आले, तर त्यावेळी सुद्धा मला खूप वेळा असं वाटायचं की अरे इथूनच महाराजांचे घोडे, मावळे धावले असेल. ते म्हणजे मला ते खूप फील होत राहतं आणि नेहमी रिलेट पण करत राहते मी. कुठेही गेलं ना, म्हणजे आमच्या होमिओपॅथीमध्ये पण काही-काही गोष्टी आहेत ना, तर ते पण मेडिकल सायन्स आणि हे कसं बाबा एकत्र येत असेल. हे सगळे एकाच बिंदूपासून सुरुवात झालेल्या या गोष्टी आहेत, या सगळ्या शाखा आहेत, असं पहिल्यापासून कन्सेप्ट होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा दशरथाविषयी मी पहिल्यांदा ऐकलं, तर त्यावेळी मला पहिल्यांदा ही खंत वाटली, की अरे आपल्याला हे माहीत कसं नव्हतं इतके दिवस? म्हणजे हे मला अभ्यासामध्ये शिकवलं का नाही? म्हणजे आपल्याकडे फक्त मोगल्स ह्या सगळ्या गोष्टींवरती जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्या अभ्यासाच्या याच्यामध्ये. तर हे सगळं ही जी संस्कृती आहे आपली वैदिक, तर त्याविषयी फार कसं मला माहीत नाही. तर मग मी ते शोधत गेले. सगळ्यात पहिलं तर Google केलं. सगळ्यात पहिलं तर Google केलं, की काय होतं हे दाशराज्ञ युद्ध? आणि त्याच्यातून मग मला इतकं काय-काय कळालं, की ते लोहायस आणि त्यांचे ते अश्व आणि तो एकटा तो सुदास राजा आणि त्यांनी इतक्या सगळ्यांना हरवलं. म्हणजे हे काय भारी असेल हे सगळं. असं मला म्हणजे मला ते स्वस्थच बसू देईना. त्याची माहिती मला अजून कशी मी घेऊ, असं झालं. आणि
मला हेही जाणवलं की मला असं वाटायचं की मी बऱ्यापैकी वाचलंय. म्हणजे इतिहासाची आवड आहे तर आपलं राजा शिवछत्रपती असू दे, श्रीमान योगी असू दे, अशी बरीच पुस्तकं जी मानदंड मानली जातात बरोबर. साहित्यात, मी बरीच वाचली होती. आणि तर मग मला असं वाटलं की यावर का कोणी लिहिलेलं नाही अजून. तर मग त्यामुळे मग मी तो विचार केला की हे आपण का नाही लिहायचं मग. मग मी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. पण खूप त्रोटक माहिती आहे त्याच्याविषयी. तर त्यामुळे सुरुवातीला खूप दिवस मी कन्फ्युजन मध्ये होते की म्हणजे मी का इकडे शिरतीये, मी शास्त्र शाखेची आहे, म्हणजे लिहायला वाचायला आवडतं पण हे इतकं अवघड मी का. पण ते आपोआप होत गेले. इतिहासाची आवड आणि आपल्या संस्कृतीला थोडंफार पुढे आणणं माझ्या परीने, हे याच्यासाठी मी ते लिहायला घेतलं. बरोबर. आणि तू आता म्हणालीस, तो माझा ऍक्च्युअली पुढचा प्रश्न होता की दाशराज्ञ युद्ध म्हटलं की त्या बाबतीत माहिती फारशी नाहीच आहे. म्हणजे लोक म्हणतात, तेच मी म्हटलं की बरीच लोक विचारतात त्याच्याबद्दल जरा सांगा. बऱ्याच लोकांना ही कल्पना नसते. सांगा म्हणजे काय? हा काय असा नुसता एखाद्याला प्रश्न विचारण्यासारखा प्रश्न नाहीये. त्याच्या मागे प्रचंड तपस्या लागते आणि काही वेळा तर काही पुरावेच नसतात. मग तिथे फिल इन द ब्लँक सारखं किंवा ज्याला हॅगिओग्राफी म्हणतात, म्हणजे तुकाराम महाराजांचं चरित्रातल्या गोष्टी आपल्याला एक थोड्याशा माहित असतात आणि मग बरीचशी त्यांची माहिती त्यांच्या अभंगातूनच होते आणि मग त्या अभंगातूनच मग आपण ते भरून काढतो. मग त्याला आपण हॅगिओग्राफी म्हणतो. असा थोडासा प्रकार सुद्धा या बाबतीमध्ये होता. कारण म्हणजे आहे, कारण फार माहिती नाही. सो लोकांच्या माहिती करता आणि इव्हन माझ्या माहिती करता तू काय सांगशील की दाशराज्ञ युद्ध, सुदास या बाबत आपले जे पुराणे म्हणजे पूर्व जे ग्रंथ आहेत त्यामध्ये नक्की काय माहिती आहे? आणि मग त्या माहितीची आणि नंतर मग तुला जी त्यात भर टाकावी लागली, भर म्हणजे तुझ्या मनाची नव्हे, पण ज्याला हॅगिओग्राफी आपण म्हणतो इमॅजिन करण्याकरता, तर मूळ माहिती काय आहे, ती माहिती कुठे आहे, याबाबत तू काय सांगशील? ही मूळ माहिती तर ऋग्वेद, जो आपला सगळ्यात पहिला ग्रंथ असा म्हणता येईल, तर त्याच्यामध्ये आहे. आणि त्यातले जवळपास 10,500च्या वरती ज्या ऋचा आहेत, त्यातल्या अगदी मोजक्या ऋचांमध्ये म्हणजे 7व्या मंडलात आणि 3ऱ्या मंडलामध्ये फक्त याची माहिती मिळते. आणि मग त्यात मग नदी सूक्त आहेत, इंद्रवरुण सूक्त आहे, नासदी वगैरे, म्हणजे त्याचा मी सगळ्यांचा वापर यात लिहिताना मला झाला. तर जी माहिती आहे. आणि मग वाचल्यावरती मला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या की त्यावेळची संस्कृती वगैरे कशी असेल, अश्वांचा वापर कसा केला जायचा किंवा त्यावेळचे शस्त्रास्त्रांचे जे उल्लेख होते, ते एक मला उपयोगी पडले. आणि अशा पद्धतीने मग मी पुढे जात गेले. म्हणजे हळूहळू उत्खननच एका प्रकारचं झालं ते. हो. खूप छान. आणि म्हणजे तुझी माझं कॉन्टॅक्ट म्हणून सुद्धा सांगायला फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे की तू फेसबुकमध्ये आपण कनेक्टेडही होतो. केव्हा कनेक्ट झालो मला आता आठवत नाही आणि ते कसं कनेक्ट झालं तेही आठवत नाही, पण त्याचं काही गरज नाही. ते फेसबुक हा सोशल मीडिया असा इंटरेस्टिंग विषय आहे. पण त्याच्यामध्ये तू एक मला मेसेज दिला होतास आणि माय अपॉलॉजीज टू यू, म्हणजे पब्लिकमध्ये अपॉलॉजी, कारण तो मी म्हणजे वाचलाच नाही किंवा मला वाचलेलाच आठवत नाही, म्हणजे दिसलेलाच नाही मला. आणि का दिसला नाही हे पण मला माहिती नाही. पण नंतर तू एक रिसेंटली कधीतरी एक परत तू मेसेज लिहिलास तरी सुद्धा, म्हणजे त्याच्याकरता तुझे आभार. कारण तो जर तू लिहिला नसतास तर मला इतकं चांगल्या पुस्तकाबद्दल कळत नसतं, म्हणजे मी त्याचं परत कॉन्टॅक्टच झालं नसतं किंवा खूप काळ गेला असता मध्ये. आणि मग त्या मला वाटतं सेकंड मेसेज मध्ये तू की आता मी पुस्तक पब्लिश केलंय असं काहीतरी होतं, राईट? मी आता विसरलो. पण पहिलं जे होतं ते तू काहीतरी विचारण्याकरता ते कॉन्टॅक्ट केलं होतंस, जे मला कधीच मिळालं नाही. आणि हे जेव्हा तुझा नंतरचा जो मेसेज आला तर त्याच्यामध्ये मग पुस्तक कॉपी मला मिळाली तुझ्याकडनं, तू पाठवलीस. आणि अत्यंत म्हणजे काय म्हणूया इंग्लिशमध्ये प्लेझंट सरप्राईज, म्हणजे इतकं मला आश्चर्य वाटलं. मी ते घेतलं वाचायला. खरं माझ्या बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या, पण म्हटलं जरा आपण एक पहिली 2 पानं वाचू, काय आहे बघू दे म्हणजे. आणि मग मी थांबलो नाही आणि मी स्पीड रीडच केलंय. मला ते खूप डिटेलमध्ये बसून काही डिस्ट्रॅक्शन नसताना अजून वाचायचंय. पण मी बरीच पुस्तकं स्पीड रीड करतो. त्याच्यामध्ये मला एक प्लेझंट सरप्राईज झालं, ते अनेक गोष्टीनं. त्यातले एक 2-3 सांगतो आणि मग तुझं आतलं काय, तुझ्या डोक्यात काय होतं किंवा हे तू यशस्वीरित्या कसं केलंस हे मला समजून घ्यायचंय. ते म्हणजे असं की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मला अतिशयोक्ती जाणवली नाही, म्हणजे पुस्तकामध्ये. आणि नंतर दुसरी अशी गोष्ट की काही वेळा आपण अंडरमाइन करतो, म्हणजे विशेषतः
भारतीय लोकांवर जो आपण ज्याला कॉलोनियलिझम म्हणतो, म्हणजे ब्रिटिश लोकांनी इतकं राज्य केलं आणि नुसतं त्यांचं राज्य म्हणजे आपले देश नुसता लुटला नाही, पण आपली जी मानसिकता आहे ती सुद्धा एवढी भ्रष्ट करून टाकलेली आहे सगळ्यांची, की नीट कोणी विचारच करत नाही की ते त्यांना हे म्हणजे मॅट्रिक्स जो मूवी आहे इंग्लिश मधला त्याच्यासारखं आहे की तुम्ही मॅट्रिक्स मध्ये आहात हा याचाच तुम्हाला पत्ता नाही. एका माझ्या मित्रानं शब्द सुद्धा शोधून काढलेला आहे RNI असा, म्हणजे रेसिडेंट नॉन इंडियन, म्हणजे शरीरानं ते भारतात राहतात पण सगळं बाहेरच्या विचारात बाहेरच्या म्हणजे ब्रिटिश माणूस विचार करेल भारताबद्दल तसंच ते खाली कुत्सित नजरेनं बघत असतात. आता हे आणि अशा ऐतिहासिक कादंबरी किंवा ऐतिहासिक पुस्तकं लिहिणाऱ्या लोकांची सुद्धा मनोवृत्ती तशी आहे असं मला आता मागच्या माझ्या 30 वर्षाच्या अनुभवात दिसतं. त्याच्यामध्ये आता ही तुझी पहिलीच कादंबरी, राईट? कादंबरी म्हणून पहिलीच, हो ना? हा. आणि ते आणखी एक आश्चर्य म्हणूया. सो ते एक आश्चर्य. दुसरं आश्चर्य जसं सांगितलं की त्याच्यामध्ये कोणती अतिशयोक्ती मला दिसली नाही आणि अतिशयोक्तीच्या विरुद्ध मराठी शब्द काय माझ्या लक्षात नाही, पण जे काहीतरी असं अंडरमाइन म्हणजे उगाचच चुकीच्या पद्धतीनं की आपलं काहीच नव्हतं. साधं उदाहरण म्हणून मी लघुत्व घेण्याची वृत्ती पण नाहीये. हा, लघुत्व, बरोबर. आता उदाहरणार्थ अगदी आपण आता ओपन याच्यामध्ये बोलते म्हणून सांगतो की बऱ्याच लोकांना भारतीयांना आवडणारे S.L. भैरप्पा हे म्हणजे कर्नाटकमधले बंगलोरचे म्हणजे कर्नाटकातले लेखक आहे. प्रचंड सुंदर लिहितात, त्यांची पुस्तकं अगदी प्रसिद्ध आहेत, वेगवेगळ्या भाषामध्ये भाषांतर होतात. आता त्यातलं मी त्यांची अनेक पुस्तकं वाचली, त्यातलं पण पर्व हे जे त्यांनी महाभारतावर जे पुस्तक लिहिलं ते मला अजिबात आवडलं नाही. अजिबात म्हणजे अजिबात आवडलं नाही. म्हणजे मी त्याच्यावर जर क्रिटिसिझम किंवा क्रिटिसाइज करायला बसलो तर त्या पर्वपेक्षा मोठं पुस्तक होईल. आणि याच्यापेक्षा ह्याच्यातलं आता का असं मी म्हणतो, त्यांची बाकी आवरण वगैरे कितीतरी सुंदर पुस्तकं आहेत, त्याच्या आधीची मी वाचले की त्याच्यामध्ये जे महाभारतामध्ये आहे त्याच्यापेक्षा तुम्ही आणखी ट्विस्टिंग टर्निंग करायची काय गरज आहे? महाभारतामध्ये एवढी जर सगळी वर्णनं आहेत तर आहेत. आता तुझा प्रॉब्लेम हा अगदी उलटा होता एका अर्थानं, की फारच त्रोटक वर्णनं तुला सुधा सचिन मिळत आहेत. बरं, एक्झॅक्टली त्याचं टायमिंग काय हेही माहित नाही. तो प्रश्न मी तुला नंतर विचारेन. सो मला हे खूप प्लेझंट सरप्राईज होतं आणि नंतर मी आणखी 3 गोष्टींचा विचार केला, की त्यावेळचं म्हणजे काही जे तुझ्या डोक्यात इमॅजिनेशन असेल, पण त्यावेळची संस्कृती, त्यावेळचं विज्ञान, त्यावेळचं तंत्रज्ञान आणि हे मी तुझं पुस्तक वाचताना हा माझ्या डोक्यात क्रिटिकल उद्देश होता, की आता ही कोणत्या टँजंटवर जाते, म्हणजे नुसतं दगड घेऊनच एकमेकाला मारतायत म्हणून युद्ध दाखवतायत का भारतीय बऱ्याच लोकांना घोडे कुठे आहेत असा प्रॉब्लेम होतो. आणि अगेन मला तर त्यात काही आतापर्यंत तरी फॉल्ट दिसलेला नाही आणि फॉल्ट दिसला तर मला जो वाटेल लिमिटेड माझ्या बुद्धीप्रमाणे तो मी तुझ्या निदर्शनास आणून देईन. तर हे सगळं बॅलन्स ठेवायचा आणि एक प्रकारचं स्पेसिफिक त्यावेळेचं विज्ञान, त्यावेळेचं तंत्रज्ञान, त्यावेळेचं संस्कृती ह्याचं इमॅजिन करायचं, हे तू कसं केलंस, हे तू कसं ठरवलंस की या वेळची ही टेक्नॉलॉजी, यावेळचं हे विज्ञान आणि त्यावेळेचं ही संस्कृती? सगळ्यात पहिले मी ऋग्वेद घेतला आणि त्याच्यानंतर मग मी संजीव सन्याल यांचं पुस्तक आहे भारताचा इतिहास आणि भूगोल, तर ते घेतलं. त्याच्यानंतर म्हणजे अशी बरीच मी एक जवळपास स्टार्टिंगला 2-1 हजाराची मी पुस्तकं घेऊन आले. मला जेही काय म्हणजे त्यात 2 शब्द जरी मला सापडले ना तरी ते पुस्तक घेण्याचं मला छान वाटायचं की ओके चला याच्यात आपल्याला हा संदर्भ मिळाला. आणि साधारण मग मी ठरवून घेतलं की एक आराखडा ठरवून घेतला सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर एक तत्कालीन नकाशा बनवला मी भारताचा. त्या जो मी म्हणजे वेळोवेळी अपडेट करत राहिले जशी जशी माझी इन्फॉर्मेशन वाढत होती तशी. आणि मग खंड पहिला, खंड दुसरा, खंड तिसरा असं माझ्या डोक्यात ढोबळमानाने होतं. आणि ज्यावेळी खंड पहिला आणि त्यातलं मी ज्यावेळी एपिसोड लिहिणार ना तर त्या एपिसोड मध्ये जे काय येणार आहेत म्हणजे मग ती माहिती असू देत किंवा षड्विकारांपैकी भावनांपैकी काय जे असेल ते असू देत, तर हे याच्यासाठी मी खूप वाचायची, ते मुरवून घ्यायची माझ्यामध्ये. म्हणजे तुम्हाला सांगते मला राग जरी आला ना तरी मी ते रिलेट करायची की विश्वामित्रांना राग आल्यावर असंच काहीतरी होत असेल ना, अशाच त्यांच्या गालीवरचे शिर उडत असतील किंवा असंच त्यांचा थरकाप होत असेल, हे इतकं मी मुरवून घ्यायचे ना की त्यामुळे मग ते लिहिताना मला बऱ्यापैकी ते एफर्टलेस वाटायचं. आणि पोशाखांची माहिती, त्यावेळेच्या भूगोलाची माहिती, त्यावेळेच्या खगोलाची माहिती,
त्यावेळच्या इतिहासाची म्हणजे ती तर घ्यावीच लागणार होती. असं जेही काय मला घेता येईल ती माहिती घेऊन आणि मग मी ते लिहायचे आणि लिहिताना मी असं इमॅजिन करायचे की मला हे सगळं लेन्स मधनं दिसतंय कॅमेराच्या. हम्म. तर मग ते मला ते फ्रेम टू फ्रेम ते बऱ्यापैकी यायचं. म्हणजे बरेचसे एपिसोड्स मला इतका होमवर्क केल्यामुळे एफर्टलेसली मला लिहिता आले. मध्ये मध्ये काही ठिकाणी होतं जरा चॅलेंजिंग, पण ते होत गेलं आपोआप, ओव्हरकम करता आलं मला. खूपच छान. आणि मला वाचताना जो काय अनुभव आला तो मी तुला त्या लगेच मेसेजमध्ये लिहिला होता, की मला असं वाटलं की शब्दांचं सामर्थ्य तुझे वापरलेल्या आणि भाषा सुद्धा त्यात जी वापरलीस ती कशी आहे, कठीण नाहीये ती. अर्थात ज्यांना सवय नाही त्यांना काहीतरी ती वेगळी वाटेल. अगदी जे रद्दी वाचतात त्यांना काही आपला इलाज नाही, तो त्यांच्या बुद्धीचा तो प्रॉब्लेम आहे. पण तुझी भाषा अत्यंत काय म्हणूया इफेक्टिव्ह आहे. नंतर असं म्हणजे शुद्ध किंवा अगदी ते म्हणजे त्या भाषेच्या शब्द योजनेमुळे सुद्धा कोणत्या तरी एका वेगळ्या विश्वात म्हणूया किंवा पिरियड फिल्म सारखं एका वेगळ्या ठिकाणी घेऊन गेल्यासारखं वाटतं. आणि एवढं असून सुद्धा ती सोपी आहे. म्हणजे असे शब्द समजले नाहीत असं मला तरी झालं नाही. दुसरं मला एक पटकन जे जाणवलं त्यावेळी ते म्हणजे असं की मला पटकन कंपॅरिझन करावं असं वाटलं की गोनी दांडेकरांच्या ह्याच्याशी. आणि ते अशा करता की ते सुद्धा एखादा शब्द वापरून म्हणजे आता मी त्यांची सगळीच पुस्तकं वाचले, असं एका शब्दामध्ये ते इतकं पुढे जातात. म्हणजे ते आता त्यांची मी नॉव्हेल ज्या वाचल्या आहेत त्या वाचल्यानंतर अजून सुद्धा माझ्या डोक्यात इतकं व्हिज्युअलाइज झाल्यासारखं असतं की परत आता कोण एकाची भ्रमणगाथा घे किंवा मृण्मयी घे, तर आता अजून मला असं वाटतं अजूनही मी ते मृण्मयी जगतो. म्हणजे मला त्यातली ती मनू परत परत दिसायला लागते किंवा ते सगळे प्रसंग दिसायला लागतात. मी मुळात कोकणातला आहे त्यामुळे मला ते कोकणातलं जे ते दाभोळच्या तिकडचं वर्णन करतात ते सगळं माझ्या डोळ्यासमोर येतं. घरं दिसायला लागतात किंवा कोणाएकाची भ्रमणगाथा इतका माझ्यावर इफेक्ट झाला की मी नर्मदेला कधी गेलो नव्हतो आधी. कोणाएकाची भ्रमणगाथा वाचल्यानंतर मला 2 इच्छा झाल्या. एक तर म्हटलं स्वतः आपण एकदा ती परिक्रमा करायची, कुठे यशोदा भेटते का बघूया असं एक म्हणून. पण दुसरं यमुना म्हणजे काय, सॉरी नर्मदा म्हणजे काय असेल. आणि मग ते म्हणजे परमेश्वराची कृपा की मला मग नर्मदेला जायला मिळालं. म्हणजे मी जबलपूरला 2दा गेलो आणि मग तिथे मी एकदा एका वेळी तर पूर्ण दिवसभराची मी मागच्या वेळी परिक्रमासारखं सुद्धा केलं. 1 दिवसाची साधारण परिक्रमा का होईना 24 तासाची एवढी केली. आणि खूपच आनंद झाला. सांगायचा मुद्दा असा, मी थोडं डायग्रेशन घेतलं, पण त्यांची जी स्टाईल आहे ती स्टाईल मला तुझ्यात पूर्ण जाणवली आणि मी ते तुला म्हटलं सुद्धा प्रायव्हेट ह्याच्यामध्ये एकदा. सो आय थिंक ते खूपच इफेक्टिव्ह आहे. आणि पण आता हे कसं आहे, हे मी नुसतं डिस्क्रिप्शन केलं. मला काय वाटतं, हे आता माझा हा क्लेम आहे असं म्हणूया की तुझं रायटिंग त्या गोनीदांसारखं आहे. तर मला असं वाटतं, म्हणजे आय एम विलिंग टू टेक दॅट रिस्क ऑन माय साइड, की तू जर समजा तुझ्या त्या म्हणजे दशरथामधला जर तू एखादा पॅसेज वाचून दाखवलास, तर तुझ्या चॉईसचा किंवा एनी रॅन्डम पॅसेज, इदर वे इट विल वर्क, एक थोडेसे पॅरेग्राफ, तर एक लोकांना एक झलक येईल की त्यातलं नॅरेशन कसं आहे. तर तू जर वाचलंस तर मला आनंद होईल. ओके, नक्की. आणि गोनीदा तुम्हाला आठवलं हे इतकं मोठं पारितोषिक आहे माझ्यासाठी. थँक्यू सो मच. ठीक आहे, मी अभिवाचन सारखं करते एका पॅसेजचं. चालेल. हो. उत्तर रात्रीच्या एकांत प्रहरात जेव्हा अवघे चराचर शांतपणे निद्राधीन झाले होते, तेव्हा काजव्यांचा स्वयंप्रकाश नक्षत्रांची स्पर्धा करण्याच्या ऐन भरात होता. पर्वत शिखरे आणि वृक्ष ध्यानस्थ उभे होते. तेव्हा विश्वामित्रांचे 2 नेत्र मात्र आकाशीच्या लखलखत्या तारका दलांकडे अनिमिष बघत होते. परंतु आज त्यांच्या नेत्रपटलांवर तारका दलांचे विलोभनीय दृश्य मात्र कोरले जात नव्हते. त्यांचे मन शांतवण्यासाठी आज आकाशाची सगळी नक्षत्र पुष्पे कमी पडली होती, हरली होती जणू. दैनंदिन मानसपूजेमध्ये या तेजोनिधींनाच ओंजळीत घेऊन त्यांचं अर्घ्य देणारे विश्वामित्र निजदिनी शांततेनं निद्राधीन होत. पण आजचा दिवस त्याला अपवाद ठरला. आज पापण्या मिटणे शक्य नव्हते, कारण त्या पापण्यांच्या आड दुःख, वेदना, अपमानाचे कितीतरी अंश सलत होते आणि सोबत होता क्रोध, प्रचंड क्रोध.
जर त्या अपमानाच्या शल्यानं आणि क्रोधानं कदाचित शब्दरूप घेतलं असतंच, तर आज विश्वामित्रांचा टाहो कित्येक सूर्यमंडले आणि सप्तपाताळे ओलांडून गेला असता, मार्गात येणाऱ्या सगळ्या स्थूल सृष्टीला ध्वस्त करत. पण तो टाहो बंद ओठांआड लाव्हा बनून धमन्यांमधून वाहत होता. नेत्रातल्या केशवाहिन्यांमध्ये रक्त उतरलं होतं. सुदासाचे इतके दुस्साहस झालेच कसे? सुदासानं मला पदच्युत करावं याचा अर्थ काय? कोण तो सुदास? या विश्वामित्राशिवाय पंगू आहे तो, पंगू. माझ्या अनुपस्थितीत त्या शूद्र कीटकाला त्याच्या मर्यादा निश्चितच ध्यानात येतील. क्षमा याचना करीत तो माझ्या पायावर डोके ठेवील यात मला यत्किंचितही शंका वाटत नाही. विश्वामित्रांच्या विचारमग्न अवस्थेत हे विचार त्यांच्याही नकळत प्रकट बोलले गेले आणि तितक्याच अभावितपणे त्यांच्या शिष्यानं प्रतिप्रश्न केला आणि पटकन जीभ चावली. पण गुरुवर हे असं झालं नाही तर? शिष्यद्वयीच्या उपस्थितीची जराही कल्पना नसताना तीरासारखा आलेला तो प्रश्न विश्वामित्रांना क्षणभर संभ्रमात टाकून गेला. गरकन मागे वळून भेदक नेत्रांनी त्यांनी त्या प्रश्नकर्त्या शिष्याकडे पाहिले. काय होते त्या नजरेत? या तपस्वी विश्वामित्राच्या पट्ट शिष्यालाच असे वाटावे हा अविश्वास? आज झालेल्या अपमानाचे भळभळते शल्य की प्रतिशोधाचा अंगार? ती नजर झेलण्याचे बळ शिष्यात नव्हतेच. त्याने दृष्टी अधोगामी केली. ती जीव घेणी शांतता जणू युगानुयुगे अशी चालणार आहे असे त्या क्षणी तरी भासत होते. परंतु लवकरच आपल्या विचलित झालेल्या मनाला सावरत आत खदखदत असलेल्या लाव्ह्याच्या साक्षीने ते उत्तरले, जर असे झाले नाही तर कल्पांत होईल. असा विनाशकारी संहार होईल की पृथ्वीच्या शेवटच्या मन्वंतरापर्यंत देखील या विश्वामित्राचे नाव घ्यायला भय वाटेल. त्यांच्या या प्रतिज्ञेचे बोल द्यूलोकापर्यंत जाण्यास समर्थ होते. मागे असलेली पर्वत शिखरे जणू अनुमोदन देत प्रतिध्वनीच्या रूपात बोलती झाली, भय वाटेल, भय वाटेल. आता सुडाग्नी धडधडून पेटला होता. खूप खूप छान, खूप छान. आणि मला तरी असं वाटतं की ते लोकांना तेव्हा ते वाचतील तेव्हा जास्त पूर्ण जेव्हा कॉन्टेक्स्ट येईल तेव्हा त्याचा इफेक्टिव्हनेस आणखी जाणवेल. म्हणजे खरंच इनफॅक्ट मी अश्विनी माझ्या पत्नीला पण ते वाचायला दिलंय. तर तिने ते बघितलं आणि आश्चर्य म्हणजे ती म्हणाली की खूप मोठं आहे. म्हटलं खरं मोठं नाहीये पुस्तक, पण एका अर्थानं तिचं म्हणणं बरोबर आहे आणि तिनं असं केलं असेल. तिनं अजून वाचलं नाहीये पूर्ण, पण मला वाटतं तिने 2-3 पानं वाचली असतील आणि तिच्या लक्षात आलं असेल की हे खूप मोठं आहे. का सांगतो? कारण ते सुद्धा गोनीदांच्या पुस्तकामध्ये होतं की पुस्तक काही फार मोठं नसतं. आता मृण्मयी किंवा कोणायकाची भ्रमणगाथा ही काही फार मोठी पुस्तकं नव्हेत. पण आता मृण्मयीमध्ये त्यांनी असं लिहिलेलंच आहे आणि मला वाटतं ते जे मी आता सांगणार आहे ते सुद्धा वर्णन तुझ्या पुस्तकाला लागू होतं. त्यांनी स्वतःच्याच भाषेत मृण्मयीबद्दल लिहिलेलं आहे की मृण्मयी हे पान उलटायचं पुस्तक किंवा पान उलटायचा ग्रंथ नव्हे, तो समजून घेण्याचा विषय आहे. तसंच जे तुझं दशराज्ञी आहे तो असं एक नॉवेल सारखं पटापट पानं उचलत तर वाचून टाकलं आणि आता मला कळलं असा अजिबात विषय नाहीये. तो समजून घेण्याचा विषय आहे. आता तुझं जे बॅकग्राऊंड आहे ते सायन्सचं बॅकग्राऊंड आहे. तू मेडिकल प्रोफेशनल आहेस, होमिओपॅथी स्वतः प्रॅक्टिसिंग करते सगळ्याच प्रकारचं, जे इंडियामध्ये जसं तुम्ही करता तसं. आता हे पुस्तक लिहिताना त्याच्यातलं जे काही इमॅजिन करायचंय त्यावेळेचं परत विज्ञान म्हणूया आपण, टेक्नॉलॉजी म्हणूया किंवा जनरल पुस्तक लिहिणं, हे असं लिहिताना कोणत्या प्रकारानं तुला फायदा झाला? म्हणजे तुझं जे बॅकग्राऊंड आहे त्याचा फायदा कसा झाला? आणि मग नंतर मी चॅलेंजेस पण विचारेन, कारण तुझी पहिली नॉवेल आहे ही. पण तुझ्या बॅकग्राऊंडचा या पुस्तक लिहिताना फायदा कसा झाला? डॉक्टर असल्यामुळे काय होतं की आम्हाला मेडिकलची जी पुस्तकं असतात खूप मोठी, खूप कॉम्प्लेक्स, आपल्या शरीरातले सगळ्या रचना हे सगळं माहिती होतं आणि त्यावेळी ती एक गोष्ट डेव्हलप झाली होती माझ्यामध्ये का हे सगळं खूप अमर्याद आहे आणि आपल्या सायन्सला, मेडिकल सायन्सला किती मर्यादा आहे. मी आता ही जे आहे ते शास्त्रीय दृष्टीने कसं तोलता येईल असं मी नेहमी विचार करायचे, म्हणजे अभ्यास करताना सुद्धा
की म्हणजे आता आपण ध्यान धारणा करतो, आपल्या अष्टसिद्धी जागृत होतात साधकाच्या एका लेवलला. तर मी त्यावेळी असा विचार करायची की अष्टसिद्धी जागृत होणं म्हणजेच मेंदूचे जे सुप्त कप्पे आहेत आमच्या सायन्सनुसार ते जागृत होणं नसेल ना, किंवा इडा पिंगला सुषुम्ना ह्या ज्या नाड्या आहेत तर त्याचे सुद्धा आपल्या कण्यामध्ये त्याचं सुद्धा हे सापडतं काही अवशेष सॅक्रम याच्यामध्ये. तर हे मला सगळं आणि मला तो छंद होता म्हणजे की हे सगळं कोरिलेट करायचं. म्हणजे आमच्या होमिओपॅथीचे जे लेक्चर्स होते तर ते मी विवेकानंदांचं राजयोग होतं माझ्याकडे फर्स्ट इयरला असताना. तर ते राजयोगातल्या काही गोष्टी आणि केंट सरांच्या काही गोष्टी मी अशा कोरिलेट केल्या होत्या. कारण होमिओपॅथिक जी फिलॉसॉफी आहे तिचंही मूळ भारतीय आयुर्वेदात सापडतं. तर त्यामुळे ते खूप एका लेवलला मला त्याचा खूप फायदा झाला की जेणेकरून मी जे आहे आपल्याकडे मिथ म्हटलं जातं तर ते मी मिथ म्हणून बघितलंच नाही किंवा जादू किंवा चमत्कार या नजरेने बघितलंच नाही. म्हणजे आता सपोज वसिष्ठांचा ब्रह्मदंड आहे तर मग जयंत नारळीकरांच्या कथेत एक कन्सेप्ट आहे मोबियसची पट्टी म्हणून. सगळ्या अवकाशाची स्थलकालाची स्थितीगतीची परिमाणं बदलून जातात आणि हे आपण पण की मॅग्नेट ज्यावेळी येतं त्यावेळी पण कसं फील्ड तयार होतं. तर मी असा विचार केला की ब्रह्मदंड म्हणजे काहीतरी ते दैवी वगैरे नसेल, हे सायन्स असू शकेल की नष्ट झालं आयदर आक्रमणांमध्ये किंवा मग आपली काळाचा पण एक महिमा असतो. शिवाय आपल्या मौखिक परंपरेनेच बऱ्याच गोष्टी पुढे चालत आल्या. त्या लिखित परंपरेत कन्वर्ट होईपर्यंतही काही गोष्टी बदलल्या असतील किंवा ते जे सिद्धांत म्हणजे आपण म्हणतो आपण प्रमेय वगैरे तर ती असतील. पण जर आता ही जर विद्यापीठ जाळली नसती किंवा ते ज्ञान आपण एक जसं पाश्चात्य करतात की त्यांचं अगदी छोटं आहे, बाल्यावस्थेत आहे त्यांची संस्कृती, पण ते इतकं त्याला मान देतात, इतकं गौरवाने बघतात. तसं आपल्याकडे दुर्दैवाने झालं नाही. तर त्यामुळे त्याच्यामध्ये पण खूप काही असेल. तर हा मला बेस मला खूप मदतीचा झाला की त्याच्यामुळे तो तोल माझ्याकडनं सांभाळला गेला की शास्त्र पण आणि अध्यात्म असं ते समतोल मला साधता आला. गुड गुड. आणि तू आता म्हणजे मी थोड्याशा वाचल्या आहेत जे काय सोशल मीडियामध्ये टाकतेस त्याच कविता वाचल्यात जास्त. पण तू कविता केल्या आहेस पण कादंबरी म्हणून तुझी पहिलीच कादंबरी होती आणि त्याच्या मागचं मलाही जाणून घ्यायला आवडेल आणि थोडंसं बॅकग्राऊंड ऐकणाऱ्यांना की ही तुझी पहिली कादंबरी, मग त्याच्या मागचं घरात काही बॅकग्राऊंड होतं का किंवा हे पहिली कादंबरी असल्यामुळे लिहिताना आलेल्या कोणती वेगवेगळ्या प्रकारच्या चॅलेंजेस आली आणि मग तू ती ओव्हरकम कशी केलीस ह्याच्याबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. ऐकणाऱ्यांना आवडलं तर चांगलंच आहे. लिखाणाचं बॅकग्राऊंड होतं माहेरी. कारण माझे पणजोबा आमदार होते इगतपुरी तालुक्याचे आणि त्यावेळी सुद्धा म्हणजे त्यांची 5वीच इयत्ता झालेली होती पण त्यावेळी सुद्धा त्यांनी त्यांचं सगळं लिहून ठेवलं होतं. त्यांच्यावरती पण पुस्तकं प्रसिद्ध आहेत. तर मग म्हणजे सांगायचा उद्देश असा की पणजोबांपासनं ते संक्रमित होत 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 आलं आणि माझे वडील पण लिहायचे. म्हणजे आता ते तब्येतीच्या कारणामुळे नाही पण पहिलं ते लिहायचे. आई पण लिहायची आणि घरात सतत पुस्तकं सतत साहित्यिकांचं ये जा तर त्यावरती माझा पिंड पोचला गेलेला होता. तिथून मिळालं मला आणि सासरी माझ्या सासऱ्यांनी संन्यास घेतलेला आहे. तर तर त्यामुळे मग ते आध्यात्मिक म्हणजे होता तो माहेरी पण इथे आल्यावर तो पिंड पण म्हणजे परिपोष त्याचा झाला असं म्हणतात. आणि त्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला कादंबरी लिहिताना सुरुवातीला. आणि चॅलेंजेस म्हटलं तर एक काही सिली मिस्टेक म्हणजे मी ज्याच्यावरनं जे संदर्भ वापरले ते मी व्यवस्थित कुठे ऑर्गनाइज करून ठेवले नाही. फोनमध्येच होतं सगळं जे एकदा दोनदा फोन खराब झाल्यानंतर तर ते मला मांडता आलं असतं किंवा परत एकदा त्याच्यावरती सिंहावलोकन करता आलं असतं. तर गोष्टी काही थोड्याफार कमी पडल्या माझ्याकडनं. ओके. तुझं पुस्तक वाचल्यानंतर मला काही संशोधक म्हणूया आपण त्यांना किंवा भारतीय संस्कृतीमध्ये इंटरेस्ट असलेले लोक म्हणूया की ज्यांनी दाशराज्ञ युद्ध याच्यावर बोललेले सुद्धा आहेत. ते काही टॉक म्हणजे मी स्पेसिफिक नावं घेत नाही किंवा जागा सांगत नाही पण ते युट्यूबमध्ये आहेत.
आणि ते मी थोडेसे आधी बघितले होते. मी बरचसं सगळं स्पीड रीडिंग करतो किंवा स्पीड व्ह्यूइंग करतो असं म्हटलं तरी चालेल. मी आधी म्हणजे बरेच वेळा 2-2 तासाचे टॉक सुद्धा मी 10 मिनिटांमध्ये बघून टाकतो. तुझा विषय माहित असेल तर मी पुढे जातो. आणखी काही नवीन म्हणतोय का असं करत. तर त्यांचे मी तुझं पुस्तक वाचल्यानंतर त्यांचे टॉक बघितले. म्हणजे आधी मला खरं बघण्यात एवढा इंटरेस्ट नव्हता, कारण मी जे आधी पाहिले ते फार कंटाळवाणे होते. आणि आता काही नवीन 2-3 रिसेंटली आलेले आहेत. तर तुझं पुस्तक वाचल्यावर म्हटलं तर हे तू लिहिलंयस असं त्या कॉन्टेक्स्टमध्ये ते काय म्हणतात. तर त्यांच्यावर मी जजमेंट म्हणून सांगत नाही, पण ते मला बघितल्यावर फारच ते पुअर वाटलं आणि मला असं वाटलं की त्यांनी कदाचित तुझं पुस्तक वाचलं तर खूप फायदा होईल. पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्यातले बरेचसे काही मराठी वाचणारेही नाहीयेत. म्हणजे मग ते हळू एक कोणत्या तरी प्रकारानं ते मराठीच्या पुढे बाहेर जाणं गरजेचं आहे पुस्तक लोकांना कळण्याकरता. हा एक मुद्दा. पण अगदी मराठी आता सध्या आपल्या असल्यामुळे आपण म्हणूया की आणखी जर समजा तू एखादा पॅसेज वाचू शकलीस, कदाचित काहीतरी तू कुठचाही तू ठरव कुठचा कोणता वाचायचा आहे. मे बी थोडासा वेगळा फ्लेवर म्हणूया आपण आणि मग कदाचित मी सजेस्ट करेन एक कोणता तरी फ्लेवर. पण आणखी जर तू एखादं त्यातलं वाचन करू शकलीस तर लोकांना आणखी एक कल्पना येऊन जाईल काय आहे असं. हो. दमनक आपल्या शांततेच्या कोशात एकटाच बसला होता. स्थिर दृष्टीने सभोवताल निरखत होता. अरण्यातल्या विशाल वृक्षांच्या सावल्या वातावरणात गांभीर्य आणत होत्या. मधूनच एखादं निशाचर पाखरू चर चर आवाज करत फडफडत उडत जाईल. तर कधी सरोवरापाशी आलेल्या तृषार्त श्वापदाचा पदरव, त्याचा पाणी प्यायल्याचा आवाज त्या जंगलात वेटोळे घालून बसलेल्या शांततेचा भंग करत होता. दमनकाला ती शांतता म्हणजे 3.5 वेढे घालून मूलाधाराशी स्थित असलेल्या कुंडलिनी सारखीच वाटत होती. जणू परतत्वाचे एक आदिम स्वरूप. हा काळोख, ही शांतताच धरणीवरची सगळ्यात आदिम गोष्ट नव्हे काय? आणि त्यानंतर निर्माण झाले ब्रह्म. या ब्रह्माचाच एक अंश असणाऱ्या नरोत्तमाचे लवकरच पुन्हा दर्शन होणार ही जाणीव त्याचे रोमरोम पुलकित करून गेली. तो एकटा ती शांतता अनुभवत राहिला आणि विचारांच्या वेड्या वाकड्या लाटांवर आंदोलत राहिला. नभातली चंद्रकोर त्याच्या सोबतीला होती आणि प्रभा कीटांचे स्वयंप्रकाशित थवेही. विविध प्रकारच्या वृक्षांच्या शाखा एकत्र विणलेल्या नक्षीतून प्रभा कीटांचे पुंजके 10 दिशांना धावत होते, मध्येच लुप्त होत होते. त्यांचे हे असे क्षणभंगूर प्रकाशने दमनकाला आत्मसाक्षात्काराप्रमाणे प्रतीत होत होते. मानवी जीवनही असेच नव्हे काय? कुठल्याशा प्रेरणेने धावत राहणे आणि मग एका क्षणी लुप्त होणे, हीच तर ब्रह्माची किमया. प्रभाकीटाचे आयुष्य ते किती, परंतु विधात्याने रेखलेल्या ललाट रेखेनुसार ते वागतात, लुप्त होतात, पण भवताल प्रकाशमान करून. या अरण्यातल्या कृष्णवर्णाच्या अनंत छटांना देखणं करून. फार भव्य दैदिप्यमान नसेलही त्यांचे जगणे, परंतु स्वतःपुरता शीतल प्रकाश तर ते देऊच शकतात. या दमनकाचे आयुष्यही या प्रभाकीटाप्रमाणेच. विधात्याने राजनिष्ठा माझ्या ललाटी रेखली आहे. मीही त्या सेवक धर्माला, सुदास राजाप्रती असणाऱ्या मैत्री धर्माला जागणार हे निश्चित. फार भव्य दिव्य नाही करू शकलो काही तरी चालेल, परंतु या भूमीसाठी एक अनाम वीर बनून नक्कीच राहीन. त्याने समाधानाचा निश्वास सोडला. त्याचे नेत्र आता विशाल आकाशाकडे झेपावले. त्या नक्षत्रमालांकडे बघून मनाचा तारू वेगाने दौडू लागला. जणू त्याला सविकल्प समाधी लागली होती. आकाशात कृत्तिकेचा गुच्छ चमचमत होता. त्याची दृष्टी स्थिरावली ती त्या 7 तारकांपैकी सर्वात प्रकाशमान अशा तारकेवर, चुकुणिका. ही तारका सर्वाधिक प्रकाशित होती.
जणू इतर तारकांना तिला तुच्छ लेखायचे होते. पण ही सगळी काळाची खेळी. आचार्य म्हणाले होते, कदाचित हजारो वर्षांनी आपले वंशज नभाकडे पाहतील तेव्हा त्यांना कृत्तिकेत 6 तारका दिसतील. ही चुपुणिका, हिचा हा सगळा ते दिमाग त्यावेळी अस्तित्वात नसेल, कारण काही वर्षांनी ती नष्ट होणार आहे, हे ज्येष्ठ खगोलज्ञांचे भाकीत आहे. चुपुणिका मात्र स्वहिर प्रकाशत होती. या सगळ्या भयापल्ल्यात जाऊन बाकीच्या तारकांना ईर्षेने झाकोळून टाकत होती. दमनकाला त्यावेळी ती एखाद्या प्रभाकीटापेक्षाही शूद्र वाटली. तिच्या त्या अहमन्यतेत त्याला विश्वामित्रांचा भास झाला. सो तू आता हे पुस्तक पब्लिश केलंस तेव्हापासून काय या वर्षीच पब्लिश झालं, राईट? 2021 मध्येच. हा. सो फार कमी काळ आहे तो, कारण लोकांना ते लोकांपर्यंत पोहोचायला लोकांनी त्याचा वेळ काढून वाचायला, त्याचा आस्वाद घ्यायला, आणि मग लोकांमध्ये एवढी इच्छा पाहिजे की जे तुला येऊन सांगतील की बाबा आम्हाला असं वाटलं, ते त्याला वेळ लागतो. पण तरी सुद्धा हा जो काही छोटासा काळ मध्ये आता गेला, त्याच्यामध्ये तुला काही फीडबॅक मिळाला का पुस्तकाबद्दल, चांगला आणि वाईट दोन्ही? आता वाईट असं आपण म्हणत नाही, त्याचा आपल्याला फायदा होतो. तो काय फीडबॅक होता किंवा काय आहे, आणि तो त्यातलं थोडंसं जर शेअर केलंस तर तेही चांगलं, म्हणजे आनंद होईल मला. फीडबॅक खूप जास्त छान मिळाला, म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षाही. ठिकाणी त्याच्याबद्दल छापून आलं, आवर्जून लोकांनी पुस्तकं मागवली, विकली गेली, आणि हे अगदी अनपेक्षित होतं. आणि त्यातही विकली गेली, ठीक आहे, एक प्रेम असतं, आपली क्षमा, असं एक असतं, मित्रमैत्रिणींचं असतं, कुटुंबियांचं असतं. पण त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या ना, त्या माझ्या थक्क करणार होत्या. म्हणजे मी तुम्हाला बोलले, तुम्ही पण ज्यावेळी पहिल्यांदा बोलले, की मला ते कौतुक पचवायलाच खूप वेळ जात होता, की अरे हे सगळं होतंय का खरंच? आणि कुणी त्याची ययातीशी तुलना केली, कुणी मृत्युंजयशी तुलना केली. तर हे खूप भारावून टाकणारं होतं सगळं. खूप मजा होती सगळी. एन्जॉय करते मी तेही. आणि निगेटिव्ह किंवा एक त्रुटीच्या बाबतीत जर कोणी म्हणायचं झालं, तर 1-2 ठिकाणून मला असं आलं, की भाषा अवघड आहे. भाषा इतकं हार्ड आता कोणी वाचत नाही. तर मला ते माहिती होतं खरं तर थोडं, की ही भाषेचा कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. पण मी आग्रही होते शब्दांच्या बाबतीत. म्हणजे मला तो शब्द पाहिजे ना तिथे, तोच पाहिजेच असायचा. म्हणजे खिंड ह्या शब्दाला मला खिंड शब्द प्राकृत किंवा असा थोडासा ओबडधोबड वाटत, तर तो शब्द मिळेपर्यंत मी 2 दिवस अस्वस्थ मी पूर्ण लिखाण बंद करून बसलेली. मला तसं सरकलंच नाही लिखाण पुढे. आणि जेव्हा मग फडकेंनी मला तो शब्द काढून दिला, अरुण फडकेंनी, त्यावेळी मग ते लिखाण पुढे सरकलं. तर शब्दांच्या बाबतीत मी आग्रही होते, त्यामुळे मला फार म्हणजे एक्सपेक्टेड होतं. आणि दुसरी एक मजा सांगायची झालं तर, माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, 6वीला आहे ती, आणि ती मध्ये शिकते. आणि त्या पुस्तकाची तिला इतकी उत्सुकता होती, की मावशी लिहिते हे पुस्तक, तर तिला ते वाचायचंच होतं. आणि त्या मुलीने 6वीच्या कॉन्व्हेंटच्या मुलीने ते सगळं पुस्तक महिनाभरामध्ये गुगल करत, डिक्शनरी काढत तिने वाचलं. आणि तिने अभिप्राय दिला, मावशी तू भन्नाट लिहिलंयस. तेव्हा मला काय ना, ती माझ्या डोक्यातली गेली, की जर कॉन्व्हेंटची इतकी छोटी मुलगी जर ते वाचू शकते पुस्तक, तर बाकी खरंच जे जिज्ञासू वाचक आहेत, ज्यांना त्यात खरंच रस आहे इतिहासामध्ये, ते नक्की. आणि ती शंका मग माझी गेली डोक्यातनं. तुझ्या मनातला डाऊट गेला, अगदी बरोबर आहे. आणि आपण म्हणजे तू जो आग्रह ठेवलास तुझा, तोही उत्तम आहे. उत्तम अशा करता तो उत्तम, त्यामुळे ते झालंय असं माझं वैयक्तिक मत आहे. पण आपण लिहिताना आपण बरेच वेळा आपल्यासाठीच लिहावं, म्हणजे सेल्फिश म्हणून नाही म्हणत, पण कुणाकरता लिहावं असा जो विचार पडतो, त्याच्यामागे आपली एक भूमिका असते. आता मी माझी पुस्तक लिहिताना ही फार टेक्निकल पुस्तक आहेत माझी थोडीशी ना. दुसरं असं पण झालं, मी जेव्हा पहिल्यांदा ते कोणी पुस्तक थोडासा ड्राफ्ट वाचला, तर लोक म्हणाले असं पुस्तक मी कधी कोणी लिहिलेलं बघितलं नाही, म्हणजे असं पुस्तक लिहितच नाही असं. म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये एरर एलिमिनेशन एक्सपेरिमेंट नंबर 1, एरर एलिमिनेशन एक्सपेरिमेंट नंबर 2, पण हे असं कोणी पुस्तक लिहितं का इतिहासावरचं?
तर त्याचं मी उत्तर द्यायचो, कोणी लिहितं का म्हणजे का, मी नाही का लिहितोय आता, आणि आणि त्याच्यावर काही लोकांना नाही कळत, त्यांना नाही कळत, पण अनेक लोकांची चांगलीच मतं आली की म्हणे की हे असं कधी पाहिलं नव्हतं, पण असंच लिहिलं पाहिजे इतिहासावरचं पुस्तक, म्हणजे ज्याचं डीप संशोधन किंवा टेक्निकल संशोधन आहे. तसं मला तुझ्या पुस्तकाचं नक्कीच वाटलं की खूपच ती भाषा अशी म्हणजे ती हेवी नाहीये, ती प्रभावी आहे. म्हणजे ती त्यामुळे शब्दामध्ये त्याच्यात सामर्थ्य आलेलं आहे त्या शब्दामध्ये. जसं तू म्हणालीस की खिंडाच्या जागी तो शब्द बघायला गेलीस तू, किंवा असे बरेच शब्द, म्हणजे सगळे शब्द मी म्हणेन तसं ते एक वेगळ्या म्हणजे आपण जर ज्ञानेश्वरांचं मराठी वाचलं तर ते मराठीच आहे, पण ते वेगळं आहे जसं वाटतं. तसं तुझं मराठी म्हणजे तुझं ते भाषेचा किंवा शब्दाची जी निवड आहे ती तशी वाटते. पण तरी मला ते अजिबात कठीण वाटलं नाही. ऍक्च्युअली ते मला ते खूप असं रिच वाटलं. आणि जसं पिरियड फिल्म दाखवताना त्यावेळेचे पोशाख, म्हणजे हे पोशाखही त्याच वेळेचे दाखवतात बॉलिवूड, आपल्या हॉलिवूड मूवीमध्ये, आणि हल्ली बॉलिवूड सुद्धा. त्या ज्या कार्स असतात रस्त्यावरच्या उभ्या, त्या सुद्धा त्यांचं सिलेक्शन करतात की त्याच वेळेच्या त्या कार आहेत, नवीन कार दिसता कामा नये त्याच्यामध्ये. तसं तू ते सगळंच केलंयस, आणि त्यामुळे फार ते माझ्या दृष्टीनं खूप युनिफॉर्म असं आलंय. आणि मला असं वाटतं जे आपले जे ऐकत असतील त्यांनी नक्की ही पुस्तकाचं जास्तीत जास्त लवकर जेव्हा त्यांना शक्य असेल त्यांनी घ्यावं, त्यांनी ते मुद्दाम वाचावं आणि त्याचा आनंद घ्यावा. आणि मग खूप चांगला किंवा कसाही त्यांना जो अभिप्राय द्यायचा असेल तो द्यायचा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी तुला द्यावा. हे पुस्तक लोकांनी वाचताना, म्हणजे तुझं लिहिताना हे लोकांपर्यंत का जावं, किंवा ह्या पुस्तकातून त्यांना काय बोध व्हावा, अशा कोणत्या अर्थानं तू ते पुस्तक लिहिलेलं आहेस की त्यांना काय बोध व्हावा असं तुला वाटतं वाचल्यानंतर? सगळ्यात पहिली भूमिका तर आता हे तर वैयक्तिकरित्या सुरुवात झाली माझी, की मला आवड आहे इतिहासाची आणि मला लिहावंसं वाटलं. हे हं. माझ्यापर्यंत मर्यादित होतं. पण जसं मी शोधत गेले, हं. तर त्या-त्यावेळी एक थक्क करणाऱ्या गोष्टी मला सापडत गेल्या, की अरे, किती काय आहे आपल्या संस्कृतीमध्ये. म्हणजे आता हे कणाद ऋषी आहेत, की परमाणूची संकल्पना त्यांनी मांडली. हं. आर्यभट्ट आहेत, ज्यांनी पृथ्वीचा सूर्यापासूनचं अंतर शोधलं होतं आणि त्यात अगदी कमी एरर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यातले जेवढे काही दाखले मला देता येतील ह्या पुस्तकामध्ये. म्हणजे त्यावेळेचं खगोल, आता मी एक हे वाचलंय, की अभिजित तारा, की जे ऋग्वेदामध्ये वर्णन आहे, की हा 2000 वर्षांनी निखळणार. तर मी थक्क झाले, की हे नुसत्या डोळ्यांनी यांनी हे अनुमान केलंच कसं? हं. म्हणजे आपली संस्कृती किती किती काय होतं, की म्हणजे अक्षरशः म्हणजे वाहून घ्यावं, एका कन्सेप्टसाठी लोकांनी आपलं अख्खं आयुष्य वाहून घ्यावं, अशी शक्तीस्थळं आपल्या संस्कृतीत आहे. तर ती मी यथामती, यथाशक्ती माझ्या पुस्तकात आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि ती स्टोरी रूपाने ज्यावेळी आपण वाचतो, तर त्यावेळी ती मे बी जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहते. आणि मग आपल्या संस्कृतीवर मग हे जे एक आहे, की म्हणजे वेस्ट कडून आलं, की मग खूप भारी. तर हे थोडंसं मला याचंही मला खंडन करायचं होतं, की हं. आतापर्यंत पृथ्वी जिथे सपाट आहे असं म्हटलं जायचं, तिथे माझ्या देशाने भूगोल हा शब्द काही हजार वर्षांपूर्वी, या. हजार वर्षांपूर्वी तो देऊन टाकलेला आहे ऑलरेडी. आणि दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे आता हे जरी आपण म्हणतो, की सो कॉल्ड प्रगत आहेत, तर इमोशनल स्टेबिलिटी ही जी गोष्ट आहे, ही माझ्या देशाने दिली आहे. म्हणजे योगा, मग आता योगाची प्रॅक्टिस बरेच जण करतात तिकडे. हं. योगा आहे, ध्यानधारणा आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे परत एकदा आपण मागास नाही आहोत. आपल्याला काही कारणाने आपल्यावरती ते हल्ले झाले किंवा जे काही असेल ते. तर त्या सगळ्यामुळे आपण थोडे जरी आता एका सपाट पठारावस्थेत जरी असलो, हं. तरी आपण यातनं आपल्या इतिहासातून आपली ही बीजं शोधावी आणि त्याचा ठीक आहे, तुम्ही अभ्यास नका करू. तुम्ही जमलं तर गौरव किमान अभिमान बाळगा आणि क्रिटिसाइज तरी नका करू, की हे सगळं मिथ आहे आणि वेदांमध्ये इतिहास नाही किंवा आपली वेद, पुराण, उपनिषद जेही काय असेल ते. हं. हं. तुम्ही अभ्यास करा ना पहिलं. आहे ना सगळं. किती ग्रंथ आहेत, हं. किती ऋषी आहेत. आपल्याकडे आता त्या कोपर्निकसला वगैरे यांनी टॉर्चर केलं वगैरे.
आणि म्हणजे प्रश्न विचारण्याची सुद्धा मुभा नाही. Right. आपल्याकडे मात्र शास्त्रार्थाच्या एक बैठका होत, Yeah. की जे शिष्य गुरु हे प्रश्न विचारू शकत, ही किती मोठे ऍडव्हान्टेज आहे. आणि आता स्त्रियांचं आपण म्हणतो की आता स्त्रिया शिकू लागल्या, पण त्यावेळी गार्गी आहे, मैत्री आहे, विश्वला आहे, या सगळ्यांनी त्यावेळी निरुत्तर केलं होतं आपल्या मोठ्या तज्ञांना. तर हे जरा बघावं सगळ्यांनी. अशी एक प्रामाणिक इच्छा माझी नंतर डेव्हलप झाली पुस्तक लिहिता. आणि आता त्यावेळी मी संपवलंय ते लिहून, त्यावेळी मला हे नम्रपणे जाणवतंय की खूप काही आहे अजून अभ्यासायला. बरोबर. तर मग हा तो माझा जगन्नाथ गो हेड. हा जगन्नाथाचा रथ आहे. आणि तो म्हणजे तुम्ही मी असं करून नाही होणार आहे. हे सगळ्यांनी जर याच्याकडे फोकस केलं तर आपल्या देशाची आपण पुढे नेऊ शकतो सगळ्या बाबतीत नौका. बरोबर. असं एक इच्छा. बरोबर. सो नाही, चांगलंच, अगदीच बरोबर सांगितलंस. आणि म्हणजे खूपच हा शेवटचा मेसेज तर अगदीच उत्तम आहे. आणि तू आता म्हणालीस की काही आपल्याला कळतं, हे लिहून झाल्यानंतर ते लक्षात आलं की ही सुरुवात आहे. तेव्हा लक्षात आलं असं नाही, तुझ्या आधी असेलच, पण त्याच्यामध्ये तू इतकी इन्व्हॉल्व्ह होतीस की बाबा हे तरी होऊन जाऊ दे आपल्या हातून. असं इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं की नो गुड वर्क गोज अनपनिश्ड. म्हणजे एखादं चांगलं झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात राहते, मग आणखी पनिशमेंट येते. पनिशमेंट हे चांगल्या अर्थानं. सो आता हे झालं पुस्तक, आणि याचं होत राहील, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हळूहळू होत राहील, कारण ते लोकांना करायला हवंय. तू म्हणालीस तसं जगन्नाथाचा रथ आहे. बऱ्याच लोकांना असंच असतं, मग तुम्ही आता हे करा, तुम्ही आता ते करा, अशा हजारो सूचना देतात. तो त्यांना कळत नाही की एका एका गोष्टी करता काय काय करावं लागतं. तू म्हणालीस की एखाद्या ताऱ्याचं वर्णन घेतलं तर त्याच्याकरता आयुष्य लोक वेचतात, जसं विज्ञानामध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीवर आयुष्य वेचतात, तसाच हा प्रकार आहे. सो आता याच्यानंतर पुढे तुझ्या आत्ता डोक्यामध्ये काही ऍक्टिव्ह प्रकल्प आहेत का? का सध्या आता जरा विश्रांती घेऊया असं चाललंय? विश्रांती ऍक्च्युली झाली. म्हणजे ज्यावेळी पुस्तक प्रोसेसमध्ये गेलं ना, तर त्याच्यानंतर मी रिलॅक्स झाले. म्हणजे मला त्याला वेळ लागला खूप, की मी एखादं गाणं जरी ऐकत असले तरी हे सुदैवीला असंच फिलिंग होत असेल, तर हे मला खूप असायचं बॅक ऑफ माइंड माझ्या चाललं. तर ते मला प्रयत्नपूर्वक मला स्वतःला त्यातनं बाहेर काढावं लागलं, की आता हे संपलं आहे, आता तू लगेच पात्रांना आता सुट्टी दे तू. तर असं त्यामुळे मग ते एक झालं, त्यात एखादा महिना गेला आणि त्याच्यानंतर मी रिलॅक्स झाले. म्हणजे मग नंतर दुसरे आता प्रकल्प चालू आहेत. म्हणजे 2 कादंबऱ्या माझ्या गेल्यात प्रकाशकांकडे. अरे आणि वा. एक ते माहित आणि नव्हतं मला, ते माहित नव्हतं. सो गुड, तसंच राहू दे. आता प्रकाश बाहेर आल्यावर ते म्हणतात ना की जेव्हा धूर येतोय तेव्हा, म्हणजे आधी सांगायची गरज नाही, धूर आला की लोकांना कळेलच काय बाहेर येतंय वगैरे. सो ते असं क्युरिओसिटी म्हणून सुद्धा ठेवणं चांगलं. सो इफ आय कॅन समराइज विदाउट गोइंग इन टू द डिटेल्स, की 2 पुस्तकं प्रकाशकांकडे गेलेली आहेत सध्या इन वर्क्स, बरोबर असं आहे. आणि ठीक आहे, सॉरी, कम्प्लीट कर तू, नंतर मला 2 प्रश्न विचारायचे आहेत आणि मग आपण कन्क्लूड करू. आणि एक सुरू आहे कादंबरी. तर मला मोस्टली मागच्या काळात रमायला जास्त आवडतं. तर माझ्या सगळ्या कादंबऱ्या, म्हणजे जेही मी आता काय काय लिहिले, कादंबऱ्या म्हणा किंवा कथा म्हणा दीर्घ, त्या सगळ्या पूर्वीच्या काळातल्या आहे, की जे असं जातंय ना काळाच्या ओघात, असं गडप होतंय फटाफट. माझ्या लहानपणापासून मला आठवते की आता शेणाने सारवायचे पहिल्यांदा. आता आता हे सगळं लुप्त होऊन जाईल, की माझ्या मुलाला किंवा त्याच्याही मुलाला हे माहितीच नसणार की शेणात. तर तो सगळा काळ मी असं धरू पाहतीये शब्दांमध्ये. तर आता एक वाड्याची एक कथा आहे, हॉरर किंवा थ्रिलर म्हणू आपण. तर ती एक लिहिते आहे सध्या. बाकी वेब सिरीज, मालिका असं पण आहेत, एक एक प्रपोजल सारखं येत. आता बघू, माहित नाही मी काय करणार आहे. सगळं ऑपरेट होईल तेव्हा केलेले आहेत. आणि बाकी मग Amazonला आहे, फ्लिपकार्टला आहे, बुक गंगावर पण अवेलेबल आहे पुस्तक आपलं. पुस्तकाचं नाव लोकांच्या, कारण लोकांची मेमरी फार हल्ली छोटी असते टिकटॉक बघितल्यामुळे, सो पुस्तकाचं नाव दशोराज्ञा. दशोराज्ञा. लेखिकेचं नाव
म्हणजे तुला ते 40 मिनिटं बघते आणि तरी नाव नाही लक्षात ठेवणार, म्हणून मुद्दाम सांगतोय. डॉक्टर क्षमा शेलार. डॉक्टर क्षमा शेलार. आणि अमेझॉनवर आहे, फ्लिपकार्टवर आहे, म्हणजे विद इन इंडियन क्राऊड करता. आणि बाहेरच्यांनी त्यांचा शोध लावावा. म्हणजे मी पण बघेन मुद्दाम जाऊन की अमेझॉनवर जाऊन अमेरिकन अमेझॉन मधनं मला करता येतं का ते ऑर्डर. काही वेळा ते नाही म्हणतात, म्हणजे दिस इज नॉट रेस्ट्रिक्टेड फॉर युअर एरिया असं म्हणू शकतात ते. सो दॅट इज फाईन. आणि मला असं वाटतं आता ते आपण ते विठ्ठलाच्या वरच सोपवूया, म्हणजे आपण प्रयत्न करत राहूया. पण ते इतकं सुंदर पुस्तक आहे. अगेन मी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे मी ते खूप स्पीडमध्ये वाचलेलं आहे. मला ते परत अगदी असं आत त्यात जाऊन असं ते वाचायचंय. पण हे पुस्तक माझ्या दृष्टीनं मला जेवढी काही मर्यादित जी बुद्धी आहे त्याप्रमाणे मला असं वाटतं की ते नक्की इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर व्हावं आणि भारताच्या सर्व भाषामध्ये सुद्धा त्याचं भाषांतर व्हावं आणि चांगल्या पद्धतीनं व्हावं, की जे तू इतकं चांगलं केलंयस ते एक भाषांतर करता करता हिंदीमध्ये जर चांगलं झालं नाही तर त्याची सगळी मजाच निघून जाईल. म्हणजे आत्ताच सध्या जे अगदी गावंढळ हिंदी झालेली आहे, बॉलिवूडवाली हिंदी म्हणूया, आणि तसं होऊ नये, अगदी उत्तम प्रकारे व्हावं असं मला वाटतं. आणि बाकी सर्वच भाषामध्ये, पण बाकी भाषा मराठी आपल्या भारतीय भाषामध्ये मला सुद्धा त्याची जाण नाही. त्यामुळे आता समजा कन्नडमध्ये झालं तर चांगलं का वाईट हे मला सांगता येणार नाही, पण हिंदीमध्ये सांगता येईल. तर असं व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि सुदैवी प्रासादाच्या अंतर्गृहात सुदासाची प्रतीक्षा करीत होती. सुदासाने प्रासादात पाऊल ठेवल्याचे कळता क्षणी तो अंतर्गृहात येईपर्यंत सुदेवीच्या विश्वासू दासी उभयतांना एकांत देण्यासाठी दासी विभागात निघून गेल्या. सुदेवीचे पाणीग्रहण सुदासाने केले त्याला आता भरपूर कालावधी उलटून गेला होता. तरीही राज्ञी सुदेवीची सलज्ज वाणी आणि तेजस प्रज्ञा सुदासाला आकर्षित करे. तिच्याशी अनुरागपूर्ण बोलणे सुदासाच्या हृदयावर रोमांच आणत असे. मग तो काहीतरी मिश्किल बोलून तिची थट्टा करे आणि सुदेवीच्या गालावर आरक्त पुष्पदले उमलून ये. परंतु आज मात्र ती सुदासाने दिलेल्या उपहारांमध्येच हरवली होती. तिचे अंतःकरण आज विविध विचारांच्या प्रवाहात आंदोलत होते. त्याच्या सहवासातले काही सुवर्ण क्षण आठवून ती रोमांचित आणि गर्वितही होत होती. क्षणात भूतकालातल्या नवथर आठवणी तर क्षणात भविष्याची स्वप्ने अशी काहीशी तिची भावावस्था होती. तिने आपल्या राजाची लोकप्रियता, न्यायप्रियता या उत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवली होती. त्याच्यावरच्या तिच्या निर्व्याज प्रेमाला आज चंद्र चांदण्यांची शोभा आली होती. त्याच्यात पुन्हा पुन्हा गुंतण्याचा अनुभव ती घेत होती. तिने बल्लवाला सुदासाची खास रुची असणारं अपूप आणि पायस बनवण्याचे निर्देश दिले होते आणि ती आपल्या सौंदर्य साधनेत व्यग्र झाली. दासींनी तबकात ठेवलेल्या विविध आभूषणांतून एक एक आभूषण चोखंदळपणे ती निवडून घेऊ लागली. तबकात असणारी विविध सुवर्ण जडित कर्णफुले, श्रंदष्टे, कंकणे मांडलेली होती. या सर्वांच्या स्वतःच्या अंगभूत प्रभेने तळपणाऱ्या सुवर्ण मेखलेकडे तिचं विशेष लक्ष गेलं आणि स्त्री सुलभ चंचलतेनुसार आभूषणात गुंग झालेल्या तिच्या हृदयाची तार पुन्हा एकदा सुदासाच्या आठवणीने चमकारली. ती सुवर्ण मेखला या वसंतोत्सवासाठी आलेल्या जम्बूद्वीपातील व्यापाऱ्यातून अनेक निष्का आणि 100 गायींच्या बदल्यात खास राणी सुदेवीसाठी घेतली गेलेली होती. तिला पुन्हा आठवला तो विवाहाचा शुभ क्षण. सुदासाची पत्नी म्हणून झालेल्या या प्रासादातल्या प्रवेशाचा क्षण तिच्यासाठी अमूल्य होता. अश्विनांनी धन, धान्य, गायी यांच्यासोबत तिचे सुदासाला दान केले तेव्हाच कुल, शील, विद्या असलेला सुदास तिच्या मनात अमीट छबी उमटवून गेला होता चिरकालासाठी. तिचे पाणी ग्रहण केल्यानंतर सुदासाचा दिवसेंदिवस उत्कर्षच होत गेला. याचे श्रेय तिच्या अडीता लावलेल्या सुकोमल पावलांच्या शकुनाला नसून तत्वज्ञानाचे उत्कृष्ट ज्ञान असलेल्या प्रज्ञेला होते. त्यामुळेच अनेक उपस्त्रिया असूनही सुदासाच्या राणीवशात सुदेवीचे स्थान सर्वोच्च व अबाधित होते. त्या स्थानाला आव्हान देण्याची क्षमता कदाचित इंद्राणीमध्ये देखील नाही, असे स्तुतीपर उद्गार सर्व दासी वारंवार काढत.
तिच्या या असामान्यतेमुळेच सुदास प्रत्येक महत्वाच्या घोषणेआधी तिच्याशी विचार विमर्श करी. एखाद्या रत्नातून परावर्तित होणाऱ्या झगमग प्रकाशाप्रमाणे हृदयातून आरपार होणाऱ्या स्मृती आठवून सुदेवी हलकेच हसत होती. मंचकाच्या पाठीमागे उभ्या असलेल्या सुदासाची तिच्या मनाने नोंदच घेतली नाही. सौंदर्याराधनेत आणि स्मरणरंजनात हरवून गेलेल्या सुदेवीला सुदास अनिमिष न्याहाळत होता. तिच्या पाठीवर विपाश सोडलेल्या केश सांभारात हात फिरवण्याची उर्मी तो फार काळ दाबू शकला नाही. माहिशी, अचानक आलेल्या सुदासाच्या आवाजाने सुदेवी दचकली. तिच्या हातातली सुवर्ण मेखला छनछनत गळून पडली. अचानक आलेल्या सुदासाचे स्वागत कसे करावे या संभ्रमात सुदेवीकडून जलपानाचे तबक देखील निसटले आणि त्यातल्या फळांसकट भूमीवर घरंगळत गेले. आता अंतर्गृहातल्या त्या भूमीवर निरनिराळ्या रंगगंधांचे मिश्रण सांडले होते आणि लवकरच त्यात सुदेवीने लावलेल्या कर्पूर, चंदन, कस्तुरी आणि केशर मिश्रित उटण्याचा सुगंध मिसळला गेला.